नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर कशामुळे वाढणार, कधी वाढणार, संपूर्णपणे बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून ज्यावर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते करू शकता। बळीराजाला कांद्याने हसविले, किलोला 10 ते 30 रुपये दर बघू शकता। बेलसर पुरंदर कृषी विभागाच्या अहवालानुसार तालुक्यातील रब्बी हंगाम 2024-25 मध्ये या ठिकाणी बघितलं 6534.1 हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी 7018.2 हेक्टर म्हणजेच 107.41% कांदा लागवड पेरणी झाली होती। काही दिवसापासून हळवी कांदा काढण्यानंतर आता गरवी कांदा काढण्यासाठी शेतकरी लगबग करीत आहे। एकंदरीतच दरम्यान यंदा कांद्याचा चांगला व समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे। कांद्याला सरासरी 10 ते 30 रुपये किलोला बाजारभाव मिळत आहे। इतर वर्षाच्या तुलनेत यंदा बाजारभाव चांगला आहे, यामुळे शेतकरी लखपती होणार आहे। तालुक्यातील वीर, परिचे, माहूर, पिसर्वे, नायगाव, राजुरी, माळशिरस, कुंभारवळ आदी गावामध्ये या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी भाव एकंदरीतच ढगाळ हवामानामुळे शेतकरी पळापळ झाली होती। शेतकरी कांदा लवकर बाजारात घेऊन जाण्यासाठी शेतकरी लाल पिशवी आणि सुतळी पिशवी कांदा भरून राज्यातील पुणे, मुंबई, कोल्हापूर तर परराज्यातील मदुराई, म्हैसूर तसेच तिरची या ठिकाणी पुरंदर या कांदा पाठवला जात आहे। पुणे मुंबईपेक्षा बेंगळुरू, कोल्हापूर, मदुराई येथे बाजारभाव जास्त मिळत असल्याचं शेतकरी सांगत आहे। त्यानंतर व्यापारी अतुल कुदळी यांचं काय म्हणणं आहे तर बघू शकता। या ठिकाणी पुरंदरमधील कांदा चांगला गुणवत्तापूर्वक आहे, त्यामुळे परराज्यात कांद्याला आपल्या कांद्याला मोठी मागणी आहे। तालुक्यातील कांदा 15 ते 30 रुपयापर्यंत जागेवर खरेदी केला। बाजारभाव कमी जास्त होत आहे, त्यामुळे खरेदी करताना शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव देण्याचा आमचा प्रयत्न आहे, अतुल कुदळे व्यापारी यांचं म्हणणं आहे। धन्यवाद। लाईक, शेअर, जय महाराष्ट्र।